नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे रुद्र, वासंती, विशाखा आणि श्रीमंत हे आता सगळेजण आलेले असतात गिरिजाच्या घरी. दरवाजा उघडून रुद्र गिरिजाला सगळीकडे हाका मारत असतो, पण गिरिजा तिच्या घरी नसते. वासंती म्हणत असते की जेव्हा मी गिरिजाला फोन केला होता तेव्हा फोन तर लागला होता, नंतर कुणीतरी फोन तिचा स्विच ऑफ केला. तेवढ्यातच विशाखा म्हणते, जी गिरिजाची मैत्रीण आहे, की मला तर वाटतं त्या कुशलनेच गिरिजाचा फोन बंद करून ठेवला असेल. तेव्हा इथे रुद्रला गिरिजाचा फोन भेटतो. तो म्हणतो की गिरिजाचा मोबाईल इथेच आहे आणि तो स्विच ऑफ आहे. तेव्हा त्याने स्विच ऑफ उघडलेला असतो आणि इथे रुद्र म्हणत असतो की मी काय म्हणतो श्रीमंत, अरे तुझ्याकडे त्या कुशलचा नंबर आहे का? तेव्हा श्रीमंत म्हणतो नाही, माझ्याकडे त्याचा काही नंबर नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, तू कधी त्याला तुझ्या मोबाईलवरून फोन केला नसशील, बरोबर ना? तेव्हा श्रीमंत म्हणतो, अगदी बरोबर, मी कधीच त्याला माझ्या मोबाईलवरून फोन केलेलाच नाही आहे, त्याचा माझ्याकडे नंबरसुद्धा नाही. तेव्हा रुद्र म्हणतो, मग आता एक काम कर तू. रुद्र म्हणतो की तू श्रीमंत हा आता कुशलचा नंबर घे आणि फोन करून त्याला विचार की तू कुठे आहेस म्हणून, आणि लग्नाचं सामान घेऊन तू त्या ठिकाणी पोचतोयस असं सांग आणि त्याच्याकडून ॲड्रेस तू काढून घे. तेव्हा श्रीमंत म्हणतो, बरं दे, मला मोबाईल नंबर दे, मी त्याला फोन करतो. तेव्हा श्रीमंत कुशलचा नंबर घेतो गिरिजाच्या मोबाईलमधून आणि त्याच्यावरती फोन करतो. तर त्याचा फोन आता स्विच ऑफ असतो, त्याचा फोन अजिबात लागत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, श्रीमंत म्हणत असतो, नाही रे, त्याचा फोन आता स्विच ऑफ आहे दादा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लगेच विशाखा म्हणत असते, आपल्याला कळायला नको ना की तो कुठे आहे, म्हणून त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला असेल. तेव्हा इथे रुद्र आणि बाकीचे सगळेजण गिरिजाला आता घरामध्ये शोधत असतात, कारण का तिने काहीतरी अशी निशाणी वगैरे ठेवले का ते बघत असतात. रुद्र म्हणतो, मागच्या वेळेला जेव्हा तो माणूस म्हणजे कुशल गिरिजाला लग्नाच्या दिवशी किडनॅप करून घेऊन जात असतो ना, तेव्हा गिरिजाने हातातल्या बांगड्या एक एक करून रस्त्यावरती टाकलेल्या असतात. आतासुद्धा तसंच काहीसं केलं असेल. तर गिरिजाने काय केलेलं असतं, मेकअप करण्यासाठी जी मुलगी आलेली असते ना, तिच्या मेकअप पॅडवरती इथे आता आश्रमाचं नाव लिहिलेलं असतं, गावातील आश्रम. आणि तेव्हा ती मेकअप पेटी इथे मिळालेली असते वासंतीला, आणि त्या मुलीला इथे आता गिरिजाने सांगितलेलं असतं की मी तुला सांगते तसं कर, याचा फोटो काढ आणि या नंबरवरती हा फोटो पाठवून दे. तू बाहेर गेल्यानंतर हे काम केलंस तरीसुद्धा चालेल, म्हणजे ती कुठे आहे, कुठे लग्न होतं आहे हे कुणाला तरी कळेल. तो मेसेज आता विशाखाला पाठवायला सांगितलेला असतो. तेव्हा रुद्रला कळतं की गावातील आश्रम त्या ठिकाणी लग्न आहे. तेव्हा धावत पळत तो गिरिजाला वाचवायला निघालेला असतो. त्या ठिकाणी आता लग्नाच्या विधी सुरू होतात. तेव्हा कुशल म्हणत असतो की चला गुरुजी, घाईघाईने विधी म्हणा, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, अहो तुमचं लग्न आहे ना, मग लग्नाच्या आधीच त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं? तेव्हा इथे कुशल म्हणतो, हे काय गिरिजा, अगं आता रुद्रच्या नावाचं मंगळसूत्र बाजूला ठेवून दे, तुझं लग्न माझ्याबरोबर होणार आहे ना, मग आता तुला माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आहे. चल आता रुद्रच्या नावाचं मंगळसूत्र काढ बरं. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मी नाही काढणार. आणि तेव्हा कुशल जबरदस्तीने तिच्या गळ्यातून ते मंगळसूत्र काढायला जात असतो आणि तेवढ्यात तिथे रुद्र येतो आणि त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की गिरिजा ही माझी बायको आहे आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मी तुला काढू देणार नाही, कळलं का? आणि तो आता चांगलीच कुशलची धुलाई करतो. तेव्हा इथे कुशल लगेचच गिरिजाचा हात पकडतो आणि तिला आपल्या दिशेने खेचतो आणि म्हणतो, माझ्याजवळ कधीच कुणी यायचं नाही या, माझ्यावरती हात उगारायचा नाही, नाहीतर गिरिजा जिवंत राहणार नाही ना. गिरिजा तुझी राहणार रुद्र, ना ती माझी राहणार, कळलं ना? तेव्हा इथे माझं आणि गिरिजाचंच लग्न होणार. तेव्हा रुद्र इथे कुशलला मारायला जात असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नको रुद्र नको, तुम्ही कुशलला मारू नका, तो तर माझी एक प्रकारे मदतच करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडेची माणसं
त्या ठिकाणी आता पोचलेले असतात आणि तेव्हा कुशलला पकडलं जातं. तेव्हा इथे कुशल म्हणतो, सोडा मला सोडा. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आता सुनबाईंना घेऊन इथून निघून जा, आम्ही याच्याकडे बघतो ना. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आबासाहेब, आम्ही तुम्हाला एकट्याला ठेवून इथे नाही जाणार. तेव्हा इथे लगेच कुशल म्हणत असतो, अरे रुद्र, गिरिजाला तुझ्या बायकोला माझ्यापासून जेवढा धोका नाही आहे ना तेवढा या माणसापासून आहे असं त्याला म्हणायचं असतं. पण तो बोलायला जाणार तेवढ्यातच नागेश्वर घोरपडेने त्याच्या गळ्यावरती हात टाकलेला असतो आणि त्याचं तोंड बंद ठेवलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, विशाखा अगं थांबव या सगळ्यांना, माझी मदतच करतोय ना अगं तो. त्याच्याकडे खूप मोठा पुरावा आहे माझ्या बाबांचा खून कुणी केलाय ना तो एकमेव साक्षीदार आहे आणि त्याच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. मला त्याचा मोबाईल हवा आहे, त्याच्याकडे पुरावा आहे. रुद्र तुम्ही एक काम करा ना, त्याच्याकडे मोबाईल आहे तो तरी काढून घ्या, तो आपली मदत करतोय. म्हणून तर मी लग्नाला तयार झाले होते ना, कारण माझ्या बाबांचे जे कोणी खुनी आहेत ना ते याला बरोबर माहिती आहे. तेव्हा ती म्हणत असते की रुद्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नागेश्वर घोरपडे इथे आपल्याला नाही तर ते स्वतःला वाचवायला आलेत, कारण त्यांनी स्वतः खूप मोठा गुन्हा केला आहे. हे जे काही घडतंय ना हे सगळं त्यांच्यामुळेच तर घडतंय. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा शर्वरी म्हणत असते, रुद्र बेटा अरे मी सांगते ना तुला, तू इथून जा बरं, जा गिरिजाला घेऊन जा, याचं काय करायचं आहे ना ते दादासाहेब बघतील. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला सांगून कळत नाही का, तुम्ही सगळेजण जा ना, याला काय धडा शिकवायचा आहे ना तो मी बरोबर शिकवेन. तेव्हा रुद्र इथे गिरिजाला घेऊन तिथून निघून गेलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो जायला काही तयार नसतो, पण उर्वशीने आपली शपथ आता रुद्रला घातलेली असते आणि तेव्हा रुद्र आपल्या आत्याची शपथ मोडत नाही आणि तो गिरिजाला आपल्या आईला घेऊन तिथून निघतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वरने आपल्या माणसाला सांगितलेलं असतं, मारा रे ह्याला, आणि असं मारा ना की हा परत जिवंत नाही झाला पाहिजे. तेव्हा इथे वासंती, गिरिजा आणि रुद्र हे सगळेजण बोलत असतात. गिरिजा म्हणत असते की रुद्र प्लीज प्लीज आपण जाऊया ना तिथे, अहो आबासाहेब आहेत ना ते मारतील हो त्याला, कुशलला मारतील. त्याच्याकडे एकमेव पुरावा आहे माझ्या आबासाहेबांचा, ज्याने खून केला आहे ना त्या माणसाचा पुरावा त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे फोटोज आहेत आणि ते फोटो मी बघितलेत. तुम्हाला माहिती आहे का रुद्र, अहो माझ्या बाबांचा खून कोणी केला आहे, माझ्या बाबांचा खून नागेश्वर घोरपडे याने केलेला आहे. त्यांनीच केलं आहे माझ्या बाबांचा खून. त्यांना माझ्या आयुष्यातून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचेच बाबा आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही जे काही बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. गिरिजा म्हणते, मी जे काही बोलते ते खरं बोलते, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणतो, काय रे, माझ्या विरोधामध्ये पुरावा होता ना तुझ्याकडे, मग तो पुरावा तू माझ्याकडे घेऊन यायचं ना, माझ्याकडून हवे तेवढे पैसे उकळायचे, पण तू तसं केलं नाहीस. तू त्या गिरिजाला ते फोटो दाखवायला निघालास, तिच्याबरोबर लग्न करायचं होतं तुला. मी तुला हवे तेवढे पैसेही दिले असते आणि त्या गिरिजाबरोबर लग्नही लावून दिलं असतं. हा आगाऊपणा करायची तुला काय गरज होती, आमच्या विरोधात गेलास तू. तेव्हा इथे उर्वशी त्या कुशलचा फोन घेते आणि त्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ, ते फोटोज आपल्या मोबाईलवरती सेंड करते. स्वतःच्या मोबाईलला सेंड केल्यानंतर ते सगळे आता फोटोज व्हिडिओज आहेत ना ते डिलीटसुद्धा करून टाकते कुशलच्या मोबाईलमधून. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की रुद्र प्लीज तुम्ही एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा आणि चला ना माझ्याबरोबर. मी खरं सांगते तुम्हाला, कुशल माझी एक पद्धतीने मदतच करत होता. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि चला ना तिथे. हवं तर तुम्ही बघा, नागेश्वर घोरपडे त्याला जिवंत सोडणार नाही, त्याला ठार मारून टाकतील. चला ना आपण जाऊया, त्याचा जीव वाचूया प्लीज. तेव्हा प्रेक्षकांनो कुशल नागेश्वरला म्हणत असतो, सोडा मला सोडा, मी तुमच्या पाया पडतो, हातापाया पडतो, पण मला सोडा, मला जाऊ द्या. तेव्हा नागेश्वर म्हणतो, असं कसं सोडायचं तुला, तुला तर कायमचं संपवायला पाहिजे ना, तू विरोधात गेला होतास माझ्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला जातो आणि तो आता बेशुद्ध होतो. नागेश्वर म्हणतो, चला रे उचला याला, याच्या डेथ बॉडीची विल्हेवाट लावा.
तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही गप्प बसा. आमच्या आबासाहेबांच्या विरोधात आम्ही एक शब्दसुद्धा ऐकणार नाही. आम्ही तुम्हाला त्या कुशलच्या तावडीतून वाचवून इथे घेऊन आलो आहे आणि तुम्हाला पुन्हा तिकडे जायचं आहे का? तर त्या कुशलला वाचवायला. त्या कुशलवरती विश्वास आहे तुमचा, आमच्या बोलण्यावरती नाही. तो तुम्हाला खरं सांगतोय, आम्ही नाही. हे बघा, त्याच्याकडे जायची अजिबात गरज नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप मारलेला असतो, कुशलला लाल लाल केलेला असतो, खूप रक्त काढलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा, मी आता तुमच्या विरोधात काही बोलणार नाही. ते पुरावे वगैरे आहेत ना, ते नष्ट करून टाका, पण माझा जीव वाचवा, मला जगू द्या. नागेश्वर म्हणतो, अजिबात नाही, याला जगण्याचा अधिकार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्या पोटामध्ये चाकूने वार केलेले असतात, त्याच्या नाकातोंडातून रक्त काढलेलं असतं. मग तो कसा काय जगणार सांगा बरं. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, रुद्र अरे एकदा फक्त गिरिजावरती विश्वास ठेव ना, एकदा गिरिजाबरोबर चल ना. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, काय रे ये, तुला काय वाटलं, तुला मी जिवंत ठेवेन असं वाटलं का तुला? तो म्हणतो, प्लीज आता माझ्या पोटामध्ये चाकू मारू नका. पण नागेश्वरने त्याच्या पोटामध्ये पुन्हा एकदा चाकू मारत त्याचा जीव घेतलेला असतो, त्याचा जीव आदमेला केलेला असतो आणि त्याला जमिनीवरती फेकून दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांना उर्वशी बघा घाबरले, कारण का नागेश्वर घोरपडे काय म्हणतो, जे लोक माझ्या विरोधात जातात, जे माझ्यावरती संशय घेतात ना, त्या माणसांना मी माझ्या रस्त्यातून बाजूला करतो. त्या माणसांना मी अजिबात माझ्या आयुष्यामध्ये ठेवत नाही. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मी मिळवून देत असतो, असं आता नागेश्वर घोरपडे म्हणतो. आणि त्याला इथे पोटामध्ये चाकू मारत त्याच ठिकाणी फेकून देत तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता तिथे कुशल बेशुद्ध होऊन पडलेला असतो. कुशल तिथे पडलेला असतो आणि इथे गिरिजा रुद्रला म्हणत असते, रुद्र तुम्ही चला ना माझ्याबरोबर, आपल्याला कुशलचा जीव वाचवायचा आहे, चला, त्याच्याकडे पुरावा आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, मी येणार नाही. आईसाहेब चला तुम्ही माझ्याबरोबर. वासंतीला इथे गिरिजाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असतो. ती म्हणते, रुद्र एकदा विश्वास ठेव ना, एकदा विश्वास ठेवून बघ, कदाचित तिच्या बोलण्यामध्ये खरेपणा असेल, चला आमच्याबरोबर. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आईसाहेब, तुम्हीसुद्धा कुठेही जायचं नाही, तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर यायचं. आज तुम्ही कुणा एकाची निवड करा, तुमची सूनबाई की तुमचा मुलगा. तेव्हा इथे लगेचच गिरिजा म्हणते, आई जा तुम्ही यांच्याबरोबर जा, तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका. तेव्हा रुद्र म्हणतो की तुमच्या परमिशनची गरज नाही आम्हाला, आम्ही जाऊ बरोबर, कळलं ना. तेव्हा रुद्र आपल्या आईला घेऊन तिथून निघून जातो. श्रीमंतचा सुद्धा नाईलाज होतो, तो सुद्धा इथे आता रुद्रचा मित्र असल्यामुळे निघून जातो. तर इथे गिरिजा आणि विशाखा या दोघीजणी आलेल्या असतात कुशलला सावरायला. ती म्हणत असते, कुशल अरे काय झालं तुला, तुझी अवस्था काय करून ठेवली त्या लोकांनी, चल उठ बरं. तेव्हा विशाखा आणि गिरिजा दोघेही जण कुशलला उठून बसवतात. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, कुशल हे बघ, तुला संपूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगायचं आहे की माझ्या आबासाहेबांचा खून कुणी केला, ते माझ्या बाबांचा खून कुणी केला, हा एकमेव पुरावा तुझ्याकडे आहे. तेव्हा तू तो पुरावा सगळ्या जगाला दाखव. तर इथे रुद्र जो आहे ना, तो घरी आलेला असतो. तेव्हा तिथे सावी येते आणि म्हणते, रुद्र अरे कुठे गेला होतास तू, तुला माहिती आहे मला तुझी किती काळजी वाटत होती, मी तुला कुठे कुठे नाही शोधलं, सगळीकडे शोधलं मी तुला, पण तू काही मला दिसलासच नाही. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, प्लीज सावी प्लीज, अगं काय काम होतं तुझं माझ्याकडे आणि का तू मला सारखी शोधत असतेस. हे बघ, तू उगाच आहे ना माझ्यावरती तुझा वेळ वाया घालू नकोस, तू तुझं काम करत जा, कळलं. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे आलेला असतो. तो म्हणतो, चिरंजीव आलात तुम्ही चिरंजीव, आणि सूनबाई कुठे आहेत, सांगा ना सूनबाई कुठे आहेत. तेव्हा इथे आता आधी रुद्र त्याचा हात बघतो आणि म्हणतो, आबासाहेब हे काय आहे, तुम्ही साधी इथे रुमालाची पट्टी केली आहे, अहो तुम्ही इथे मलम वगैरे लावलं पाहिजे ना, जाऊन डॉक्टरांकडून ड्रेसिंग करून यायचं, तर असे का आलात तुम्ही आबासाहेब. तेव्हा आबासाहेब म्हणतात, अहो चिरंजीव आम्ही एकदम ठीक आहोत, आम्हाला काहीसुद्धा झालेलं नाही, पण आधी तुम्ही आम्हाला सांगा सूनबाई कुठे आहेत, त्या तुमच्याबरोबर नाही आल्या का, सांगा ना. तेव्हा इथे आता रुद्रप्रताप म्हणत असतो की नाही, त्या माझ्याबरोबर नाही आल्यात, त्या पुन्हा गेल्या तिथे त्या कुशलचा जीव वाचवायला. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय, आणि तुम्ही त्यांना जाऊ दिलत, अहो थांबून घ्यायचं ना त्यांना घरी. तेव्हा रुद्र म्हणतो, मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या नाही थांबल्या. तेव्हा इथे त्याची आत्या म्हणत असते, उर्वशी
अरे पण ही काय मुलगी आहे? त्या मुलीला वाचवण्यासाठी दादासाहेबांनी स्वतःच्या हातावरती वार झेलला. त्यांच्या हातातून रक्त आलं आणि या मुलीने काय केलं? घरी यायचं सोडून ती पुन्हा त्या ठिकाणी त्या माणसाचा जीव वाचवायला गेले. पण का? कशासाठी? सांग ना. एवढी मोठी रिस्क त्यांनी का घेतली? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, जाऊ दे ना आबासाहेब, मला त्यांच्याबद्दल आता काहीच बोलायचं नाही आहे. त्यांचं काहीतरी भलतंच सुरू होतं. त्या संशय घेत होत्या. तेव्हा नागेश्वर म्हणतो, कुणावरती? नाही सांगा ना चिरंजीव, कुणावरती संशय घेत होत्या? आमच्यावरती का? आमच्यावरती आरोप करत होत्या. हे बघा, जे काही असेल ते बोला, आम्ही पचवू. सांगते ना आम्ही पचवू म्हणून. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की आबासाहेब, असं इथे गिरिजाचं म्हणणं आहे की त्यांच्या बाबांचा खून तुम्ही केलात म्हणून, आणि असे काही फोटोज व्हिडिओज त्या कुशलने गिरिजाला दाखवलेत असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते की हे काय बोलतोयस तू रुद्र? अरे दादासाहेब असं का करतील? दादासाहेब कधीच कुणाचा खून करू शकत नाही, कळते का तुला? गिरिजाने इतका मोठा आरोप कसा काय केला त्यांच्यावरती? ही गिरिजा पण नाही येऊ दे त्यांना घरी. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती येते आणि म्हणते की रुद्र, हा आहे फर्स्ट एड बॉक्स. त्यांची जखम उघडी ठेवायला नको. जखम उघडी राहिली ना तर अजून इथे बळावते, तर हाताला इथे पट्टी वगैरे करून घे असं वासंती म्हणते. पुढील भागामध्ये इथे आता नागेश्वर घोरपडेच्या माणसांनी फोन करून सांगितलेलं असतं की डेथ बॉडी गायब झाले. कुणी गायब केले, कुठे गेलेत काही माहिती नाही. तर इथे आता जी वासंती आहे ना, तिला चक्कर आलेली असते. वासंतीला चक्कर आल्यानंतर तो डॉक्टरांना विचारतो, काही मेजर नाही आहे ना, घाबरण्यासारखं काही नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा रुद्रप्रताप, त्यांची जी चक्कर आहे ना ती कुठली साधीसुधी चक्कर नाही आहे, कळते का तुम्हाला? त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित ट्यूमर झाला असेल आणि म्हणून त्यांना डोकं दुखते आणि चक्कर येत आहे. तेव्हा तुम्ही इथे आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करा. तर इथे जे डॉक्टर आहेत ना ते येऊन गिरिजाला सांगतात, तुमच्या पेशंटचा धोका टळलेला आहे, तुमचा पेशंट लवकरच बरा होईल, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे गिरिजा आणि विशाखा यांच्या जीवात जीव येतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा कुशलला कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले हे त्या गुंड माणसाला बरोबर माहिती असतं. जेव्हा इथे गिरिजा आणि विशाखा दोघीजणे तिथून बाहेर पडतात तेव्हा नागेश्वर घोरपडेचा माणूस तिथे वॉर्ड बॉय बनून गेलेला असतो. आणि तिथे गेल्यानंतर कुशलच्या नाकावरती जो ऑक्सिजन असतो ना तो काढून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो गुंड माणूस ते करत असताना त्या ठिकाणी बरोबर गिरिजा आता पोचलेली असते आणि ती कुशलचा जीवसुद्धा वाचवणार असते. हे सुद्धा नक्की.